इयत्ता 1ली ते 12वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व अभ्यास मित्रांचे आजच्या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश ग्रामरचे महत्त्व समजून घेणार आहोत. इंग्रजी व्याकरण म्हटलं की अनेक विद्यार्थ्यांच्या मनात काहीशी भीती तयार झालेली असते आणि या भीतीपोटी इंग्रजी व्याकरण हा विषयच बाजूला ठेवला जातो, हा घटक बाजूला ठेवला जातो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचे तोटे आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सहन करावे लागतात. आपल्याला त्या परीक्षांमध्ये इंग्रजीचे मार्क्स कमी पडले की ओव्हरऑल आपला स्कोर कमी होतो, म्हणजे आपल्याला अपेक्षित यश त्या परीक्षांमध्ये मिळत नाही. आज असे अनेक पालक आपण पाहतो की जे म्हणतात, माझ्या मुलाला ॲबॅकसचा क्लास लावायचा, माझ्या मुलाला फाउंडेशनचा क्लास लावायचा, माझ्या मुलाला हँडरायटिंगचा क्लास लावायचा, डान्सचा क्लास लावायचा. असे वेगवेगळे हजारो क्लासेस लावले जातात. पण मला तुम्ही नक्की सांगा, स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, आपल्या मुलाला, आपल्या पाल्याला इंग्रजी व्याकरण आलं पाहिजे असं कुणी म्हणतं का हो कधी? एवढं दुर्लक्ष का बरं ग्रामरकडे? खूप कमी पालक आहेत अशी की जे स्वतःहून म्हणतात की माझ्या मुलाला ग्रामर आलं पाहिजे. मग ही जागरूकता आपल्याला वाढवायची आहे सगळ्यांच्याच बाबतीत. हे स्पर्धा परीक्षा किरकोळ आहेत, त्या परीक्षांमध्ये तर आपल्याला यश मिळणारच आहे, पण आपल्याला खरं म्हणजे आपलं आयुष्य आणि भविष्य घडवायचं असेल तर आपण इंग्रजी व्याकरण चांगल्या पद्धतीने शिकून घेतलं पाहिजे. इंग्रजी व्याकरणाकडे दुर्लक्ष नको. विविध मुद्द्यांच्या आधारे आपण इंग्रजी व्याकरणाचं काय महत्व आहे ते समजून घेऊ. शालेय जीवनात इंग्रजी व्याकरण शिकणे हे केवळ परीक्षेत गुण मिळवण्यासाठी नसून व्यक्तिमत्व विकास आणि भविष्यातील संधींसाठी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी योग्य वेळी व्याकरण का शिकावे याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. यातला हा जो शब्द आहे ना, योग्य वेळी. वेळ चुकली तर दिशा हुकली, असं का म्हणतोय मी? इंग्रजी व्याकरण शिकण्याचा सर्वात योग्य काळ, योग्य वय कोणतं असेल तर ते इयत्ता 4थी पासून 8वी पर्यंत. बरं का, मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 4थी ते 8वी. खालच्या वर्गातील मुलंही जे सोपे सोपे घटक आहेत त्यांची तयारी करू शकतात. पण 4थी ते 8वी हे जे वर्ष आहेत ना, ह्या वर्षांमध्ये ग्रामरवरती काम व्हायलाच पाहिजे. आपण ग्रामर शिकलंच पाहिजे, दुर्लक्ष अजिबात नको. मग ही ती योग्य वेळ आहे. एकदा 9वी 10वीच्या पुढे विद्यार्थी गेले, आपला पाल्य 9वी 10वीच्या पुढे गेला आणि जर आपल्या नंतर लक्षात आलं की आपल्या मुलाचं ग्रामर कच्चं राहिलेलं आहे, तर तुम्हाला मी सांगतो, एखाद्या शिक्षकाला तुम्ही लाख रुपये द्या आणि त्याला सांगा की माझ्या मुलाला ग्रामर शिकायचं आहे, तुम्ही शिकवा. तो शिक्षक 1 लाख रुपये पण घेणार नाही आणि तुमच्या मुलाला ग्रामर पण शिकवणार नाही. का? वेळ निघून गेली. एकदा वेळ निघून गेली की म्हणावा असं परफेक्शन त्यामध्ये येत नाही. 9वी 10वीच्या नंतर ज्या मुलांचं ग्रामर कच्चं राहिलेलं असतं, ते खूप धडपड करतात, पण म्हणावा असं परफेक्शन लगेचच्या लगेच येत नाही. जे परफेक्शन आपलं 4थी ते 8वी मध्ये येऊ शकतं. म्हणून योग्य वेळी आपण ग्रामर शिकणं आवश्यक आहे. दुर्लक्ष नको आणि उशीर पण नको. मी पुन्हा एकदा सांगतो, मी भीती दाखवत नाहीये, मी तुम्हाला जागरूक करतोय. ज्याला जागरूक व्हायचं त्यांनी जागरूक व्हायचं. आणि ज्याला भीती वाटते त्यांनी देखील नक्कीच जागरूक व्हा. मी का सांगतोय त्याच्या मागची कारणं समजून घ्या. भविष्यात खूप पश्चाताप होतो. जे स्पर्धा परीक्षा देतात ना आज, आणि ज्यांचा स्कोर इंग्रजी व्याकरणामुळे कमी येतोय, जे इंग्रजी व्याकरणामुळे नोकरीसाठी सिलेक्ट होत नाहीयेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचं दुःख विचारा, काय वाटत असेल त्यांना. म्हणून भविष्यात आपल्या बाबतीत तसं होऊ नये म्हणून आपण ती काळजी घ्यायची आहे. आपण आयुष्य आणि भविष्य घडवण्यासाठी जर ग्रामर शिकलो
तर परीक्षा कोणत्या पण असू द्या, त्यात आपल्याला मार्क्स पडणारच आहेत. आपल्याला एक सुखी, समाधानी, चांगलं आयुष्य जगण्यासाठी इंग्रजी व्याकरण शिकायचं आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आवडीने ग्रामर शिकायचं. आणि ती आवड मी तुमच्यामध्ये निर्माण करणार आहे. पहा, पहिला मुद्दा काय आहे? भाषेचा पाया मजबूत होतो. बिल्डिंग अ स्ट्रॉंग फाउंडेशन. जसे इमारतीसाठी भक्कम पाया गरजेचा असतो, तसेच कोणत्याही भाषेसाठी व्याकरण हे पायाचे काम करते. योग्य वेळी व्याकरण शिकल्यामुळे शब्दांची मांडणी कशी करावी आणि वाक्ये कशी तयार करावीत याची अचूक समज येते. यामुळे पुढे जाऊन इंग्रजी बोलणे आणि लिहिणे सोपे होते. पहा, किती सोप्या भाषेत सांगितलंय. इमारतीचा पाया. इंग्रजी व्याकरण शिकणं हा जणू काही आपल्या इमारतीचा पाया आहे. पहा, भविष्याचा पाया आहे. आणि म्हणून हा पाया जर आपला पक्का झाला तर पुढची जी आपली इमारत, भविष्यातील यशाची जी इमारत उभी राहणार आहे, ती या भक्कम पायावर उभी राहिल्यामुळं कधीही ढासळणार नाही. एवढं महत्व या इंग्रजी व्याकरणाला आहे. पुढे पहा, आत्मविश्वास वाढतो. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरण चांगल्या प्रकारे येतं ना, त्या विद्यार्थ्यांचा तुम्ही आत्मविश्वास पहा. ते विद्यार्थी एकदम आत्मविश्वासाने वर्गात वावरत असतात पहा. आणि चांगल्या पद्धतीने शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. तो जो आत्मविश्वास असतो ना, तो आत्मविश्वास कशामुळे वाढतो? जर तुम्ही व्याकरण पक्क करून घेतलं तरच. आणि ज्यांचं इंग्रजी व्याकरण कच्चं असतं त्यांची वर्गात तुम्ही अवस्था पहा, काहीच कळत नाही, काहीही कळत नाही. पहा, इंग्रजी व्याकरणाच्या बाबतीत दोनच गोष्टी घडतात. ज्याला येतं ना तो आउट ऑफ मार्क्स घेतो, ज्याला येत नाही ना खूप वाईट अवस्था, काहीच कळत नाही पहा, खूप कमी स्कोअर. आणि ते आपल्याला भविष्यात होऊ द्यायचं नाहीये. पुढे पहा, प्रभावी संवाद कौशल्य, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आपल्याला जेव्हा एकमेकांशी संवाद साधायचा आहे, तो संवाद जर प्रभावी व्हायचा असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी येणं अपेक्षित आहे पहा. ओके. पुढे पहा, केवळ शब्द माहीत असून चालत नाही, तर ते योग्य काळात म्हणजे टेन्सेस वापरणे महत्वाचे असते. व्याकरणामुळे विद्यार्थ्यांना आपले विचार स्पष्टपणे आणि अचूकपणे मांडता येतात. यामुळे समोरच्या व्यक्तीला आपला संदेश विनासायास समजतो. पहा, इथपर्यंत समजलंय? आपण जर व्यवस्थित समोरच्याशी बोललो, परिपूर्ण बोललो, बिनचूक बोललो, तरच आपल्याला प्रभावीपणे समोरच्याशी संवाद साधता येणार आहे. हे जे टेन्स वगैरे आपल्याला शिकायचे आहेत ग्रामरमध्ये, तर टेन्स तर खूप महत्वाचे आहेत पहा. आपण टेन्स शिकलो म्हणजे बऱ्यापैकी ग्रामर आपल्याला येणार आहे. ओके. पुढे पहा, लेखन कौशल्य सुधारते. इम्प्रूव्ड रायटिंग स्किल्स. आपल्याला निबंध लिहायचा, पत्र लिहायचं आहे, प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, तर आपल्याला व्याकरण दृष्ट्या ते बरोबर लिहिता येणं अपेक्षित आहे. म्हणून आपल्याला इंग्रजी व्याकरणाची गरज पडणार आहे. लेखन आपलं दर्जेदार पाहिजे, वाचनीय पाहिजे. आणि तो जो सकारात्मक परिणाम कशामुळे होतो? इंग्रजी व्याकरण चांगलं शिकल्यामुळेच होतो. आपल्या परीक्षांमधील त्या उत्कृष्ट लिखाणामुळे मार्क्स देखील वाढतात. पुढे पहा, स्पर्धा परीक्षांची तयारी, प्रिपरेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. आजकाल किती परीक्षा आहेत, त्या सगळ्या परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरणाला महत्व प्राप्त झालंय पहा. प्रत्येक परीक्षेत ग्रामर. काही जण ग्रामरला भितात, ती भीती आपल्या मनातून गेली पाहिजे. पहा, 1ली ते 8वीच्या किती प्रज्ञाशोध परीक्षा आहेत, सगळ्या परीक्षांमध्ये ग्रामर आहे. 5वी स्कॉलरशिप असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, 5वी 8वी स्कॉलरशिप आता बंद झाली, ती 4थी आणि 7वीला आलेली आहे. त्यांना देखील आपल्याला दिसतं की त्या परीक्षांमध्ये सुद्धा ग्रामर आहे. सैनिक स्कूलची परीक्षा आहे, त्यामध्ये पण ग्रामर आहे. RIMC ची आहे.
खूप साऱ्या परीक्षा आहेत. त्या सगळ्या परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरणाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. नोकरीसाठीच्या स्पर्धा परीक्षा जवळपास सगळ्याच परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरण त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ओके. शालेय वयातच जर व्याकरण पक्क असेल तर भविष्यात आपल्याला वेगळी तयारी करावी लागत नाही पहा इंग्रजी व्याकरणाची. पुढे पहा नवीन संधी आणि करिअर अपॉर्च्युनिटीज. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी ही ज्ञानाची आणि रोजगाराची भाषा आहे. ज्यांचे व्याकरण आणि भाषा उत्तम त्यांना उच्च शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात प्राधान्य दिले जाते. तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण घेताना इंग्रजी भाषेवरील पकड खूप फायदेशीर ठरते. एखाद्या कंपनीमध्ये एक जागा आहे पहा आणि तिथे इंग्रजीला महत्व आहे. जर मोडकं तोडकं इंग्रजी बोलणारा एखादा तिथे गेला तर त्याला घेतील का? नाही घेणार, लगेच बाहेर काढून देतील. पण जो एकदम ग्रामॅटिकली करेक्ट बोलेल, लिहिल, समजून घेईल त्याला मात्र निश्चितपणे त्या जागेवरती स्थान मिळणार आहे. म्हणून इंग्रजी व्याकरण आपल्याला चांगलं शिकायचं आहे. व्याकरण म्हणजे भाषेचा नकाशा आहे पहा. जर विद्यार्थ्यांनी शालेय वयातच हा नकाशा नीट समजून घेतला तर इंग्रजी भाषेच्या प्रवासात ते कधी भरकटणार नाहीत. व्याकरणाचा सराव हा पाठांतरापेक्षा समजून घेण्यावर अधिक भर देणारा असावा. समजून घ्यायचंय जास्त, पाठांतर नको. बाजारात इंग्रजीची हजारो पुस्तकं आहेत. त्यातली कित्येक पुस्तकं तुम्ही आणली देखील असतील पहा. पण जेव्हा आपण एखादं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक घेतो, पाहतो, वाचतो तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येत नाही की सुरुवात कुठून करायची आहे आणि आपल्याला त्यातून एक योग्य दिशा मिळत नाही. ती योग्य दिशा देण्याचं काम मी तुम्हाला माझ्या लेक्चर्स मधून करणार आहे. इंग्रजी व्याकरण शिकायला नेमकी सुरुवात करायची कुठून हे मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा हा एक सुंदर प्रवास आहे. इंग्रजी व्याकरण शिकण्याचा हा एक सुंदर प्रवास आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांचं व्याकरण कच्चं राहिल्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी व्याकरण कच्चं राहिलेलं आहे आणि त्यांच्या जीवनात जो अंधकार तयार झालेला आहे पहा, तो अंधकार खूप भयान आहे. मी भीती दाखवत नाही, मी जागरूक करतोय. खूप तोटे होतात. लवकर जागे व्हा आणि व्याकरण पक्क करून घ्या. जसं तुम्ही 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, नवोदय, NMMS सगळ्या परीक्षांची तयारी करताना मी म्हणतो तसं फक्त एकच वर्ष द्या ग्रामरसाठी. आयुष्याचं कल्याणच होणार पहा. पुढे पहा, वाचन आकलन क्षमता वाढते. जेव्हा विद्यार्थ्याला व्याकरणाचे नियम येतात, क्लॉजेस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच समजते, तेव्हा त्याला कठीण वाटणारी इंग्रजी पुस्तके, वृत्तपत्रे, तांत्रिक लेख वाचताना त्यांचे अर्थ लावणं सोपं जातं. आणि केवळ शब्द माहिती असून चालत नाही, तर वाक्याचा अर्थ, संदर्भ समजण्यासाठी व्याकरण महत्वाचं आहे. आपल्याला त्याचा अर्थ देखील समजला पाहिजे पहा. तार्किक विचारांना चालना, डेव्हलपमेंट ऑफ लॉजिकल थिंकिंग. व्याकरण हे भाषेच्या गणितासारखे असते पहा. पुढे पुढे भरपूर एक्सरसाइजेस आपण सोडवून घेणार आहोत. आपल्या बुद्धीला त्रास द्यावा लागतो. आपल्याला विचार करावा लागतो, इथे कोणतं क्रियापद वापरावं लागेल, इथे कोणता सब्जेक्ट येईल, असे प्रश्न पडतात व्याकरणाचे प्रश्न सोडवताना. म्हणून व्याकरण हे भाषेच्या गणितासारखे आहे पहा. कोणता शब्द कुठे आणि का वापरावा याचे ठराविक तर्क असतात. हे नियम शिकताना विद्यार्थ्यांच्या मेंदूला तार्किक विचार करण्याची सवय लागते आणि ज्याचा फायदा त्यांना इतर विषय म्हणजे गणित आणि विज्ञानात देखील होतो. असे अनेक पालक आहेत, त्यांना वाटतं सायन्स आपल्या मुलाला अवघड जाते. अहो पण इंग्रजीच येत नाही तर मग सायन्समध्ये तो स्वतःच्या मनाने प्रश्नांची उत्तरं लिहिणार कशी? त्याला शब्दपाठ करायची सवय नाही. कसा व्यक्त होणार आहे तो स्वतःच्या भाषेत? व्यक्तच होता येत नाही. पुढे पहा, अचूक भाषांतर कौशल्य, ट्रान्सलेशन स्किल्स. मराठीतून इंग्रजीमध्ये, इंग्रजीतून मराठीमध्ये विचार व्यक्त करताना व्याकरण खूप गरजेचं आहे. व्याकरणाची मदत होते. योग्य व्याकरण माहिती असल्यास शब्दशः भाषांतर न करता अर्थपूर्ण आणि नैसर्गिक वाटणारे भाषांतर विद्यार्थी करू शकतात. ट्रान्सलेशन आपल्याला करणं गरजेचंच आहे पहा. त्यासाठी देखील व्याकरण शिकणं आपण आवश्यक आहे. व्याकरणाचे आपल्याला
माहिती असणं आवश्यक आहे. पुढे पहा, डिजिटल साक्षरता आणि तंत्रज्ञान, डिजिटल लिटरसी. आजकाल एवढी टेक्नॉलॉजी वाढत चालली, कुठे मराठी भाषा वापरली जाते पहा, किंवा इतर भाषा वापरल्या जातात. मराठी ही आपली मातृभाषा आहे. पहा, इतर भाषांचं प्रमाण टेक्नॉलॉजीमध्ये कमी आहे पहा, पण जास्त सर्रास इंग्रजी भाषाच वापरली जाते. आजच्या काळात इंटरनेट, कोडिंग, ईमेल किंवा सोशल मीडिया या सर्व ठिकाणी इंग्रजीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. व्याकरण शुद्ध असेल तर विद्यार्थी या माध्यमांचा वापर अधिक जबाबदारीने आणि प्रभावीपणे करू शकतात. चुकीच्या व्याकरणामुळे होणारे गैरसमज देखील आपल्याला टाळता येतात पहा. सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. या डिजिटल युगात आपल्याला इंग्रजी येणं ही काळाची गरज आहे आणि ते आपल्याला आलंच पाहिजे. व्याकरण दृष्ट्या बरोबर आलं पाहिजे. तोडकं मोडकं काय खरं नाही मग अशांचं. नेक्स्ट, उच्च शिक्षणासाठी पूर्वतयारी, फाउंडेशन ऑफ हायर एज्युकेशन. 10वी-12वी नंतरचे बहुतेक सारे जे व्यावसायिक कोर्सेस आहेत, इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, हे सगळे इंग्रजीतून आहेत पहा. शालेय स्तरावरच जर आपण व्याकरण पक्क करून घेतलं तर पुढे आपल्याला त्या अभ्यासक्रमांमध्ये अडचण येत नाही. नाहीतर एखाद्याचं व्याकरण कच्च आणि गेला मेडिकलला, इंजिनिअरिंगला, कसा जातो ते त्याची त्याला माहिती, पण गेलाच तर तिथेही त्याला काय फारसं यश मिळत नाही. बळबळ होतं मग सगळं. जी क्वालिटी, ज्या गुणवत्तेने आपल्याला पुढे जायचं त्या गुणवत्तेने आपल्याला पुढे जाता येत नाही. पुढे पहा, जागतिक नागरिकत्व, ग्लोबल सिटीजनशिप. इंग्रजी ही लिंक लँग्वेज आहे पहा. जगात तुम्ही कुठेही जा, तिथे गेल्यानंतर त्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये जे संवादाचं माध्यम असणार आहे तर ते बऱ्यापैकी इंग्रजीच वापरलं जातं पहा. इंग्रजीमध्येच आपण एकमेकांशी संवाद साधतो जागतिक स्तरावर. विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन विस्तारतो, जागतिक स्तरावरील ज्ञानाशी ते जोडले जातात. व्याकरणाचा अभ्यास हा ओझे न वाटता तो दैनंदिन संवादाचा भाग कसा होईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. व्याकरण हे भाषा सजवण्यासाठी नसून ती स्पष्ट करण्यासाठी असते, हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी ठेवला पाहिजे. पहा, सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरणाला महत्वाचे स्थान आहे. बहुतेक परीक्षांमध्ये ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यूज विचारले जातात, एमसीक्यू स्वरूपात प्रश्न विचारले जातात पहा. ग्रामरवर कमांड, जगभर डिमांड. ज्याची ग्रामरवर कमांड राहील तो विद्यार्थी निश्चितपणे सगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होणार आहे. त्याला प्रत्येक ठिकाणी मागणी राहणार आहे. म्हणून मी तळमळीने सांगतोय, तुम्ही जागरूक व्हा, वेळेवरती जागरूक व्हा आणि ग्रामर शिकून घ्या. माझेच लेक्चर पहा असं मी अजिबात म्हणणार नाही. तुम्हाला जिथून ग्रामर शिकता येईल तिथून ग्रामर शिकून घ्या. पहा, मी फक्त जागरूक करतोय तुम्हाला. ओके. आता इथे मी मुद्दाम काही स्पर्धा परीक्षांची नावं लिहिलेली आहेत पहा. मी ती पटपट वाचून दाखवणार आहे तुम्हाला. मी भविष्याविषयी जागरूक करतोय की भविष्यात जाऊन तुम्हाला ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्यात त्याच्यात ग्रामर अशा पद्धतीने विचारलं जातंय पहा. कोणत्या आहेत त्या परीक्षा? एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा, एमपीएससी गट ब PSI STI असिस्टंट, पुढे एमपीएससी गट क टॅक्स असिस्टंट क्लर्क, पुढे महाराष्ट्र तांत्रिक सेवा, वन कृषी अभियांत्रिकी, एमपीएससी लिपिक टंकलेखक, महाटीईटी, टेट परीक्षा आहे, सीटीईटी आहे, केव्हीएस आहे, एनव्हीएस आहे, नवोदय विद्यालय भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य विभाग भरती, नगर परिषद भरती, भूकरमापक लिपिक, भूमी अभिलेख कार्यालयाअंतर्गत वेगवेगळ्या भरत्या असतात पहा. राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन विभाग, म्हाडा, वनरक्षक, अन्न पुरवठा निरीक्षक, IBPS, SBI क्लर्क, RBI असिस्टंट, IBPS SO, स्पेशलिस्ट ऑफिसर, LIC, पुढे पहा NIACL, UIIC असिस्टंट, SSC, CHSL, SSC CPO, SSC MTS, इंटेलिजन्स ब्युरो, EPFO, SSA, हे वेगवेगळ्या परीक्षांची नाव आहेत पहा. NDA, CDS, एअरफोर्स, इंडियन कोस्ट गार्ड, रेल्वे, उच्च न्यायालय लिपिक, जिल्हा न्यायालय, लॉ, CET, महावितरण, MBA, BEd CET, ITI इन्स्ट्रक्टर, महाराष्ट्र वनसेवा, कृषी सेवक, वनरक्षक. पहा पुढे लघुलेखक म्हणजे स्टेनो,
अभियांत्रिकी सेवा, महावितरण, महापारेषण, ITI, सार्वजनिक बांधकाम, SSC, GD, कॉन्स्टेबल, त्यानंतर दिल्ली पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, CISF, BSF, CRPF. किती परीक्षा आहेत पहा. हे मी तुम्हाला जागरूक करायचं म्हणून या परीक्षांची नावं लिहून काढलीत पहा सगळी. पहा पुढे, विद्यापीठ लिपिक, कनिष्ठ प्रशासन सहाय्यक. मी आता नाव न वाचता फक्त पुढे पुढे पेज सरकवतो. एवढ्या साऱ्या परीक्षा तुम्हाला भविष्यात द्यायच्यात. पहा, दिसतंय का सगळ्यांना? इंटेलिजन्स ब्युरो, होमगार्ड, किती परीक्षा आहेत पहा. कृषी सेवा, कृषी उत्पन्न बाजार समिती, कापूस महामंडळ, या वरच्या पण परीक्षा पहा. पहा किती परीक्षा आहेत. परीक्षांची नावं तुम्ही वाचा. पुढे मार्क्स दिलेले आहेत पहा, किती प्रश्न आणि किती मार्क्स. पहा, MHCET लॉ, न्यायालय भरती, ह्या सगळ्या परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरणाचे हजारो प्रश्न विचारले जातात. माझी तळमळ तुम्ही समजून घ्या. मी हे तुम्हाला का सांगतोय, कारण भविष्यात या स्पर्धा परीक्षा देताना, भविष्यात या सगळ्या स्पर्धा परीक्षा देताना तुम्हाला अडचणी येऊ नयेत, भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये, म्हणून मी तुम्हाला या परीक्षांची नावं आणि त्या प्रत्येक परीक्षेमध्ये किती प्रश्न आहेत, किती गुणांसाठी, ते मुद्दाम तुम्हाला जागरूक करण्यासाठी दाखवलं आहे. समजून घ्या. भविष्याविषयी जागरूक व्हा. भविष्याची तयारी भविष्यात होणार नाही, ती आजच करावी लागेल. आणि जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या आसपासचे जे विद्यार्थी सध्या ह्या परीक्षा देतात त्यांना एकदा फक्त भेटा, एकदा विचारा की तुमचं ग्रामर पक्का आहे की कच्चं आहे. तो सांगेल माझं ग्रामर पक्क आहे, त्याच्यामुळे काय फायदा होतो. आणि एखादा सांगेल माझं ग्रामर कच्चं राहिल्यामुळे माझं काय नुकसान होतंय, हे देखील तो सांगणार आहे. पहा मित्रांनो, भविष्याविषयी मी तुम्हाला जागरूक करतोय. या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जाहिरातीनुसार किंवा सरकारचे जे काही नियम बदलतात, त्या बदलत्या नियमांनुसार वेगवेगळे म्हणजे प्रश्नांची संख्या, गुण याचं स्वरूप थोडंफार बदल होऊ शकतो. यात जास्त बदल होत नाही. एवढं सगळं आपल्याला करायचंय. कुणासाठी? स्वतःसाठी करायचंय. आणि मी तर म्हणेल की आपण, पुन्हा एकदा सांगतो, आयुष्य आणि भविष्य घडवायचं असेल तर ग्रामर शिवाय पर्याय नाही. कुणी किती काही म्हणू द्या. फाउंडेशन लावा, ड्रॉइंग लावा, ॲबॅकस लावा, सगळं लावा, पण ग्रामरला 1 नंबर ठेवा. 1 नंबरच ठेवा. कुणी एखादा म्हणेल नाही नाही ग्रामरला काय महत्व आहे, तुम्ही मॅथ 1 नंबरला ठेवा. अजिबात नाही. ग्रामर 1 नंबर, मग त्याच्या खाली बाकीचे सगळे विषय. आणि आपण नेमकी इथं काय करतोय सध्याच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये? सगळं 1 नंबर आणि ग्रामर सगळ्यात शेवटी. झाला बट्ट्याबोळ झाला. कसं सुधारणार आहोत आपण? कसं यश मिळणार आहे आपल्याला? म्हणून मी तुम्हाला जागरूक करतोय. मित्रांनो, वेळेवरती जागरूक व्हा. आपण जो हा प्रपंच चालू केलेला आहे लेक्चरचा, इंग्लिश ग्रामर लेक्चरचा, आपण इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत. कसं? ग्रामर प्रॅक्टिस स्टेप बाय स्टेप. प्रत्येक लेक्चर आपलं स्टेप बाय स्टेप होणार आहे. पहा, प्रत्येक लेक्चर कसं होणार आहे? स्टेप बाय स्टेप. आपल्याला आयुष्य आणि भविष्य घडवायचं असेल तर इंग्लिश ग्रामर शिवाय पर्याय नाही. ग्रामर आपल्याला शिकूनच घ्यायचं आहे सगळं. आणि आपण जे हे ग्रामरचे लेक्चर्स सुरू करत आहोत, काय कन्सेप्ट आहे आपली? ग्रामर प्रॅक्टिस स्टेप बाय स्टेप. पायऱ्या चढायच्यात आपल्याला, पण पहिल्या पायरीवरून डायरेक्ट 5व्या पायरीवर उडी मारायची नाहीये. त्रास होईल ना आपल्याला. आपण जर समजा एक एक पायरी, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, मग चौथी पायरी, असं पायऱ्या पायऱ्या चढत गेलो तर पटकन म्हणजे न दमता, एकदम न थकता आपण आपलं ध्येय साध्य करतो. डायरेक्ट उड्या मारायला गेलो का मग त्रास होणार. शरीराला त्रास होणार, मनाला त्रास होणार, नाही का? खूप छान प्रकारे मी ग्रामर शिकवणार आहे तुम्हाला. खूप छान प्रकारे, स्टेप बाय स्टेप. कोणतंही लेक्चर कुणी मिस करायचं नाही. भरपूर ऍक्टिव्हिटीज घेणार. ग्रामरचा क्लास चालू असताना पहिली गोष्ट, प्रत्येकाकडे एक नोटबुक पाहिजे, पेन, आणि जे जे काही मी तुम्हाला शिकवतोय, जे जे काही सांगतोय, ज्या ऍक्टिव्हिटीज करायला मी तुम्हाला सांगणार आहे,
त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही वेळच्या वेळी पूर्ण करायच्या आहेत. लेक्चर पॉज करून तुम्ही लेक्चर पॉज करा, वेळ जाऊ द्या. अहो एकदाच वेळ घालवायचा आहे तुम्हाला. एक लेक्चर एकदा व्यवस्थित ऐकलं की तुम्हाला परत त्या लेक्चरकडे पुन्हा पाहण्याची गरज राहणार नाही. एवढं चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला ग्रामर शिकवणार आहे. पण सगळं कसं स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. मी डायरेक्ट उडी मारणार नाही. असे अनेक पालक सांगतात, विचारतात की ह्या परीक्षेची तयारी घ्यायची, त्या परीक्षेची तयारी घ्यायची, तुम्ही मार्गदर्शन करणार का? तर मी तुम्ही म्हणाल तसं मार्गदर्शन करणार नाही. माझी कन्सेप्ट जी आहे, मला ज्या पद्धतीने तुम्हाला द्यायचंय त्या पद्धतीने मी देणार आहे. कुणी घाई करायची नाही. स्टेप बाय स्टेप आपण नक्कीच छान प्रकारे प्रयत्न करूयात. समजले सगळ्यांना? तर मित्रांनो चला आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. धन्यवाद.